आज समृद्धी महामार्गावर सकाळी 5 वाजताच्या सुमारास पुण्यावरून नागपूरकडे जात असलेल्या MH12HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 215 वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे 5 किलोमीटरवर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात 1 जण ठार झाला असून 6 जण गंभीर जखमी आणि 10 जण किरकोळ जखमी आहेत। या अपघातातील 6 रुग्ण उपचारासाठी शेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले। वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाकाळे यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील 2 रुग्ण अकोला येथे रेफर केले तर 2 रुग्ण अमरावती येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। तसेच गंभीर जखमींना कारंजा आणि अकोला इथं रवाना करण्यात आलं आहे। घटनास्थळी वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्याम कोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे, मंगरुळपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताबाबत माहिती घेतली। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत शेलू बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे, राज मुद्रा ग्रुपचे पवन राठी, गोपाल राऊत, राहुल गुप्ता, साई मंदिर येथे सकाळी व्यायाम करणारे नागरिक यांच्यासह वनोजा येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मदत केली। जनमत न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।